तुझ्या दिराला समजून सांगितलंस ना की कशाची तयारी करायची आहे ते? तो तर कधीच गेलाय कामावर. त्याला नीट समजावून सांगितलंस ना की कोणतीही गडबड होता कामा नये. चंद्रप्रकाश भाईजींनी तुम्हाला बोलावलंय, माझ्यासोबत चला. ठीक आहे, चला येतो. कोण तुम्ही? तुम्ही कोण आहात? आपल्या प्रेयसीला नेहमी या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे की तिच्यामुळे तुमचं आयुष्य पण खास झालंय. नेहमी आपल्या मनातले भाव तिच्या समोर व्यक्त करा. ती आपल्या आयुष्यात येऊन आपला आनंद द्विगुणित करते आणि दुःख नाही देत. या अंकाचे लेखक तर टीव्हीतल्या त्या बाबांपेक्षा जास्त बोरिंग वाटतायत. इतकं वाचन कधी मी चिठ्ठ्या लिहायला देखील नाही केलं. काहीतरी खास करावं लागेल चौधरी. हो भाईजी. अरे बंटी, मी काय बोलतोय ते नीट ऐक. ते फुलांचं मार्केट उघडलं असेल ना आता? हो भाईजी. तिथून 50 ऑर्चिडची फुलं पाहिजेत मला, आणि तांबडे बदामी फुगे पण पाहिजेत. भाईजी, हे ऑर्चिड काय असतं आणि तांबडे बदामी फुगे? तुम्हाला या गोष्टींची कधीपासून गरज बसली? मी जेवढं सांगितलं तेवढंच काय रे, उगाच तुझं डोकं नको चालवूस. आणि ऐक, त्या काचेसारख्या मेणबत्त्या असतात ना? भाईजी, काचेसारखे मेणबत्त्या? अरे यार, त्या ग्लासामध्ये आतमध्ये ते मेणबत्ती असते ना ग्लासामध्ये. अरे तुला दाखवलं होतं ना मागच्या वेळी, चांदणी चौक मध्ये गेलो होतो. त्या घेऊन ये. आणि मोगऱ्याच्या माळा, आणि ती दिवाळीत लाईट दिसते ना टिमटिम करणारी, ती पण घेऊन ये. आणि हो, जेलवाला दुपट्टा पण घेऊन ये आठवणीने. भाईजी, नाराज नका हो तुम्ही, पण तुम्ही नवीन धंदा सुरू करणार आहात काय? तुला मी अगोदरच सांगितलं ना, तुझं डोकं आणि तोंड चालवणं जरा बंद कर, आणि सगळं सामान घेऊन ना मंदिराच्या मागे तलावाजवळ ये. आणि बंटी, यावेळी जर काही चूक झाली ना तर बाटल्याऐवजी तुझं डोकं निशाणा म्हणून ठेवेन, समजलं? हो भाईजी, येईन मी. चल आता फोन ठेव. कद्दकुमारी, आज तुझ्यासोबत असं काही होणार आहे ज्याचा तू विचार पण केला नसशील. बाबाजी, मी आले. लांब राहा त्यांच्यापासून. कविता, ए पोरी, तू अडवणार आम्हाला? चल ये, चल अडवून दाखव. ए, मारा रे. का मारताय माझ्या बाबाजींना? कोण आहात तुम्ही? चला पळा, पळा इथून. बाबाजी, 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 डोळे उघडा बाबाजी. बाबाजी, तुम्हाला काही नाही होणार. बाबाजी, डोळे उघडा. बाबाजी, तुमची रोशनी तुमच्या जवळ आली आहे. बाबाजी, डोळे उघडा. कविता, डॉक्टर पटेलना लगेच बोलावून घे. कविता. आकर्ष.
मोगॅम्बो नो. फोन का नाही उचलला त्या डॅमेट. डीजे. हॅलो. हाय डीजे. मी बोलतोय आकर्ष. तू पुढची फ्लाईट पकडून कशाही प्रकारे मुंबईला पोहोच लगेच. डॅड. का? मला माहिती आहे माझी प्रत्येक गोष्ट तुला उलटच वाटते, पण आज ती वेळ नाहीये. कविताला अस्थमाचा अटॅक परत आलाय. डॅड सिरियसली तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्हाला लाज नाही वाटत? इतकं घाणेरडं कारण सांगताय तुम्ही. डॅड तुम्ही डीजे ना मध्ये नाही आणायचं तुम्हाला किती वेळा सांगितलंय. कविताला परत अस्थमाचा अटॅक आलाय. ती बेशुद्ध पडलेली आहे आणि अशाही अवस्थेत ती तुझीच आठवण काढते. आय नो की तू कविताला किती मानतोस ते. मग तुला जे काही समजायचं असेल, जे करायचंय ते कर. या डॉक्टर पटेल, बघा कविताला काय झालंय. ओ माय गॉड, यांचं तर सगळं शरीर थंड पडलंय. मी यापूर्वीही तुम्हाला सांगितलं होतं की यांना धुरापासून वाचवा. आय एम शुअर यांना धुरामुळेच अस्थमाचा अटॅक आलाय. या कधीपासून बेशुद्ध आहेत माहित नाही, पण आम्ही जेव्हा रूम मध्ये आलो तेव्हाही बेशुद्ध पडली होती. गुड गुड गुड. तू जागीच आहेस. लवकर चेंज कर आणि सामान पण पॅक कर. कुठे आहे? हां, आपल्याला मुंबईच्या फ्लाईटने जायचंय. आता पण हेच बोलशील की तुला भीती नाही वाटत? रेवा प्लीज. हॅलो. आता या वेळेला हा रोशनीलाच भेटायला चालला असेल. मालकीण. अहो मालकीण. माझ्याजवळ इतका वेळ नाहीये की आधी तुझ्या वहिनीला फोन करू आणि मग ती तुला फोन करेल. त्यापेक्षा तूच पटापट सांग, काम झालं की नाही? काही गडबड तर नाही ना झाली? अरे आता काही बोलशील का? तू तुझं तोंड शिवलंयस. हे बघ, जर तू तोंड उघडलं नाहीस ना तर मलाच काहीतरी बोलावं लागेल. अहो नाही मालकीण, तुम्ही अजिबात चिंता करू नका. काम एकदम फत्ते करून टाकलंय. ठीक आहे, तुला तुझी किंमत दिली जाईल. कुणीतरी मदतीला या. कुणीतरी माझं ऐका रे. कुणी आहे का इथे? बाबाजी डोळे उघडा. बाबाजी, बाबाजी तुम्हाला काय नाही होणार बाबाजी. अरे कुणीतरी ऐका रे. अरे भाईजी तुम्ही आलात. भाईजी कसं वाटतंय हे सगळं? मी माझ्या हाताने सजवलंय. भाईजी तुम्ही ते ऑर्चिड वाली फुलं सांगितली होती ना, ती तर नाही मिळू शकली भाईजी. पण भाईजी ना, मी त्यांच्याऐवजी गुलाब घेऊन आलो. अरे विचारायचं तरी, हे काय केलंस तू? हा
याच्यापेक्षा चांगलं सरप्राईज रोशनीला एखाद्या तबेल्यात मिळालं असतं. भाईजी, रोशनीची सरप्राईज. ओ, आता माझ्या लक्षात आलं. पण हे सगळं करण्याची काय गरज आहे भाईजी? रोशनी वहिनींचं तर तुमच्याशीच लग्न होणार आहे. त्या कुठे पळून चाललेत? हो, तुझी अक्कल ना तुझ्या जवळच ठेव, समजलं? तुला या सगळ्या गोष्टींचं महत्व नाही कळणार. आता मी तुला दाखवतो की सजावट कशी असते ती. काय म्हणते, कसं दिसतंय? वाटतंय ना एकदम टिपटॉप? हा? वा भाईजी, तुम्ही तर एकदम कारागीर निघालात. खरंच भाईजी, रोशनी वहिनी ना हे सगळं बघून चक्रावून जाईल. खरंच? हो, याच जन्मी काय भाईजी, पुढच्या 7 जन्मासाठी पण हो म्हणतील. मी तुम्हाला काही नाही होऊ देणार बाबाजी. भाऊ थांबा ना, माझ्या बाबाजींना हॉस्पिटलला न्यायचंय. भाऊ थांबा ना, भाऊ. भाऊ मी नाही येऊ शकत हॉस्पिटलला, अरे, माझं ऐका मला तरी. दुसरीकडे जायचंय. बाबाजी, शुद्धीवर या बाबाजी. बाबाजी, अरे कुणीतरी ऐका ना माझं. कुणीतरी मदत करा, हॉस्पिटलला चला. रेवा, तो अजून चेंज नाही केलंस? जा चेंज कर, मी पॅक करतो. रेवा, हरी प्लीज. मी खाली वाट पाहतोय, प्लीज हरी. कद्दो कुमारी, आज तुझ्या पायाखालची जमीन नाही सरकली ना तर नील चौधरी नावच बदलून टाकेन. भाऊ 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 जरा थांबा ना. भाऊ, माझ्या बाबाजींना खूप लागलंय. हॉस्पिटलला न्यायला मदत करा ना प्लीज, कृपा करा. अहो बाईसाहेब, यांना तर खूप लागलंय, पण मी एकटा यांना कसा काय घेऊन जाणार? मी एक काम करतो, पुढे जाऊन मदतीला कोणाला तरी बोलवतो, ठीक आहे? भाऊ भाऊ जरा ऐका तरी. भाऊ. बाबाजी, बाबाजी तुम्हाला काही नाही होणार. राम राम भाईजी. पैसे घरी ये आणि घेऊन जा. हो भाईजी. बाबाजी तुम्ही चिंता नका करू, कुणीतरी नक्की येईल आपली मदत करायला. थांबा. माझी मदत करा, बाबाजीला हॉस्पिटलला घेऊन जायचंय. माझी मदत करा. अरे हे काय करताय तुम्ही? गाडी अंगावर गेली असती तर? माझ्या बाबाजीला मदतीची गरज आहे. त्यांना हॉस्पिटलला घेऊन जायचंय. प्लीज चला ना, माझी मदत करा प्लीज. ओहो नील चौधरी, थोडा धीर धर. त्याचं काय ना, आज सरप्राईज द्यायचंय. पण कद्दो कुमारी राहिली कुठे? भलेही माझा जीव गेला तरी चालेल, परंतु नीलच्या कुटुंबाकडून तू कधी पैसे घेणार नाहीस, मला वचन दे. वचन दे. हॅलो. ओके, चौकामध्ये आलो लगेच. हो.
काय झालं मास्टरजी? आलात तर होतात एकदम धूमधडाक्यात डान्स करत करत आणि चाललाय तसे दबक्या पावलांनी चोरांसारखं. मी तर आधीच सांगितलं होतं तुम्हाला की या शहरात तुमची कुठेही बसताना नाही. चुकीचं शहर निवडलं तुम्ही. खरंच आहे, चूक झाली माझ्याकडून. आलो होतो इथे स्वप्न आणि उमेद घेऊन. चालता चालता कधी भरकटलो लक्षातच नाही आला. तेच तर मास्टरजी, आता तर खरं नीट वागताय. असं हरून जाऊन तोंड लपवून पळून जे चाललत. रोशनी तुझ्या मनस्थितीला कारणीभूत आहे का? मी पळून नाही चाललोय निधी. बस आता जास्त झगडू नाही शकत, म्हणूनच नशिबाच्या भरवशावर सगळं सोडून चाललोय. खरंय मास्टरजी, भरोशावरच तर दुनिया टिकून आहे. चल रे बा, टॅक्सी चौकात उभी. यांना पाहून तर असं वाटतंय की कोणीतरी यांना मारलंय. सॉरी, ही पोलीस केस आहे. तुम्हाला सगळ्यात आधी कंप्लेंट करावी लागेल. डॉक्टर साहेब, मी तुमचे हात जोडते. माझ्या पापाजींचा इलाज सुरू करा, नाहीतर त्यांची तब्येत जास्तच खराब होईल. तुमच्या हॉस्पिटलच्या ज्या काही औपचारिकता आहेत त्या मी पूर्ण करेन, पण त्यांचा जीव वाचवा. त्यांचा लगेच उपचार सुरू करा प्लीज. सिस्टर, येस सर, यांचा फॉर्म भरून घ्या. माझ्यासोबत या. सिस्टर, येस सर. यांचं रक्त खूप वाहून गेलंय. सगळ्यात आधी यांचं ब्लड ग्रुप चेक करून ब्लड बँक मधून ब्लड मागून घ्या लवकर. ओके सर. यांना आयसीयू मध्ये घेऊन चल. पापाजी, पापाजी, मी काहीच नाही होऊ देणार तुम्हाला. पापाजी, तुम्ही नक्की बरे व्हाल, नक्की बरे व्हाल. माझी लाडकी कुठे गेली? तू हिला बिघडवून टाकशील. ह्याला बिघडवणं नाही म्हणत, तर लाड करणं म्हणतात. रोशनी आपली राजकुमारी आहे. तिला तर कोणीतरी राजकुमारच घेऊन जाईल. तू हे काम करून अख्ख्या कर्नालची लाज वाचवलीस. आजपासून तुझी मुलगी आमच्या घरची लक्ष्मी असेल. भाऊ, एक मिनिट, एक मिनिट. बोला पापाजी. नील, पापाजी, नील वाटेतच आहे, येतोच आहे, आणि तुम्हाला काहीच नाही होणार. तुम्ही ठीक व्हाल. रोशनी, भले माझा जीव गेला तरी चालेल, परंतु नीलच्या कुटुंबाकडून तू कधी पैसे घेणार नाहीस. मला वचन दे. वचन दे. वचन दे मला. तुम्ही इथे थांबून काय करताय? त्यांना आत घेऊन जा. पापाजी, मी वचन देते. तुम्ही जसं सांगितलंय तसंच होणार. मॅम, तुम्हाला इथेच थांबावं लागेल. त्यांचा हात सोडा प्लीज, त्यांचा हात सोडा. नीलला फोन करते. काय झालं कतू कुमारी? फोन का नाही लागत आहे? परत ट्राय करते. नीलच्या कुटुंबाकडून तू कधी पैसे घेणार नाहीस.
हे काय वचन घेतलं बापाजी तुम्ही माझ्याकडून? कमाल आहे. सरप्राईज मला द्यायचं होतं, पण इथे तर कद्दुकुमारीच मला सरप्राईज देत चालली आहे. असं वाटतंय आज सूर्य पश्चिमेकडून निघालाय. माझ्या घड्याचे काटे चुकू शकतात, पण कद्दुकुमारीला यायला उशीर नाही होणार. नीलला फोन करते. हॉर्नच वाजवतो आता, म्हणजे ती बाहेर येईल. हा जो तू माझ्या घराबाहेर येऊन रात्रभर हॉर्न वाजवतोस, तेही जोर जोरात, तर मग माझ्या घरातल्यांच्या कानावर आवाज जात नसेल? नाही, आज हॉर्न नाही वाजवणार. आज तिचा दिवस आहे. आज तिला मी कसा काय नाराज करू शकतो? एक काम करतो, फोनच करतो. काय झालं कद्दुकुमारी? आता यावेळी कोणाबरोबर बोलत बसलीस? फोन का नाही लागत आहे? परत ट्राय करते. नीलच्या कुटुंबाकडून तू कधी पैसे घेणार नाहीस. कसं वचन घेतलं बाबाजी तुम्ही माझ्याकडून? नीलच्या शिवाय मी रोशनी कसा आहे माझा मुलगा? ते ICU मध्ये आहेत. मॅम, डिपॉझिटच्या पैशांची लवकर व्यवस्था करा, म्हणजे पेशंटच्या उपचारामध्ये अडथळा येणार नाही. मला किती पैसे जमा करावे लागतील? 25,000. सुरेंदरच्या उपचारासाठी त्यांना पैसे पाहिजे असतील, पण हे पैसे रोशनी माझ्याकडे मागणार नाही. तर मग तिला करावा लागेल नाच. बक्षिसाची रक्कम आहे 3 लाख, आणि पैशासाठी तर भले भले आपला स्वाभिमान विकून टाकतात.